पैठण येथील गोदावरी नदीवरील नियोजित घाट बांधणीसाठी घाट परिसरातील अतिक्रमण हटवणे आणि साफसफाईची मोहीम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे। सुमारे 350 मीटर लांबीच्या या गागाभट्ट चौक ते गणेश घाट पर्यंतच्या घाटासाठी 20 कोटी रुपयांचा निधी आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला असून या कामामुळे गोदाकाठच्या विकासाला गती मिळणार आहे। सोमवारी घाट परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। 5 जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने परिसरातील साफसफाई करून जागा मोकळी करण्याचं काम दिवसभर सुरू होतं। अतिक्रमण हटविण्यापूर्वी पोलीस, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपालिका प्रशासनाने संयुक्त पाहणी करून कारवाईला सुरुवात केली। या मोहिमेदरम्यान तहसीलदार ज्योती पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता धनराज शेळके, शाखा अभियंता लक्ष्मण तनपुरे तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खाडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाचा आढावा घेतला। प्रशासनाच्या कारवाईमुळे घाट परिसरातील अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाला यश आलं। दरम्यान गोदावरी नदीवर उभारण्यात येणारा हा घाट पैठणच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। हा प्रकल्प 2 टप्प्यात राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात घाट बांधकामाची सुरुवात करण्यात येणार आहे। घाटासोबतच गोदाकाठच्या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने पैठण शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे। धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्व असलेल्या पैठण शहरात या प्रकल्पामुळे भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।